कायद्याचं राज्य असेल तर फुटीर खासदार बाद झाले पाहिजे. परभणीतील सभेतून उद्धव ठाकरे यांची मागणी. लोकसभा अध्यक्षांनी घटनेचं उल्लंघन करू नये, ठाकरेंचं विधान. देवेंद्र फडणवीस यांचं पंख कापण्याचं काम सुरू. परभणीतून उद्धव ठाकरे यांचा घणाघात. विमानात फडणवीस हतबल बसले होते, ठाकरेंचा टोला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरच्या दौऱ्यावर. वाढवण बंदराच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. वाढवण बंदर विरोधात स्थानिक नागरिक काळे कपडे घालून रस्त्यावर. परभणीमध्ये परवानगी नसतानाही रात्रीत शिवरायांचा पुतळा उभारला. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार सईद खान यांनी बसवला पुतळा. खासदार संजय जाधव यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. विश्वास नांगरे पाटील यांनी संघाची शाखा जॉईन करावी. सांगली महापालिका आयुक्तांना सुद्धा राष्ट्रसेविका संघात यावं. चंद्रकांत पाटील यांची खुली ऑफर. टीईटी पेपर फुटी प्रकरणातील 3 आरोपींना आज कोर्टात हजर करणार. आरोपी बिहार आणि हरियाणाचे रहिवासी. टीईटीच्या पेपरची 1.5 कोटी रुपयाला विक्री करण्याचा प्रयत्न. पुण्यातील केतन अग्रवाल हत्येचं पोलिसांकडून सीन रिक्रिएशन. मध्यरात्री सिया आणि चेतनला लोहगडावर नेलं. सियाच्या आईवडिलांची, भावाची सुद्धा पोलिसांकडून चौकशी. मुसळधार पावसामुळे अकोल्यात नदी नाल्यांना पूर. देऊळगाव इथे पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. वाशिमच्या रिसोडमधील कांचन नदीला पूर. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती सुद्धा वाहून गेली. वाशिममध्ये पाऊस नसताना सुद्धा बुलढाण्यातील पावसामुळे पूर. राज्यात आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार. हवामान खात्याकडून पुढचे 6 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी. मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर अधिक असणार. मयंक लोहार हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट. एकूण 12 जणांचे नोंदवले जबाब. हत्येसाठी वापरलेला चाकू अजूनही गायब. संभाजीनगरच्या फर्स्ट क्राय प्री स्कूलची मनसेकडून तोडफोड. 23 महिन्याच्या लहानग्याला वर्गातच मित्रानं केलेली मारहाण. विद्यार्थ्याच्या सुरक्षित निष्काळजीपणाचा ठेवला आरोप. सीएसएमटी परिसरामध्ये तरुणाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. हातात कोयता घेऊन माथेभिरूकडून मारण्याची धमकी. कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. नाशिकच्या इंदिरानगरात तरुण तरुणींचा राडा. दगडफेक आणि शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. पश्चिम आशियात पुन्हा युद्ध भडकलं. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात अमेरिकेचे हवाई हल्ले. अमेरिकेच्या हवाई आक्रमणानंतर इराणचा सुद्धा पलटवार.